कुलाबा मतदारसंघातील जे स्कूल ऑफ आर्ट इथं स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे। ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन्स या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत। सुरक्षा म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त, त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आले। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघात काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सगळ्या मतपेट्या ज्या आहेत त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। आता आपण कुलाबा विधानसभा मतदारसंघातली दृश्य पाहतोय। जे स्कूल ऑफ आर्ट्स या स्कूलमध्ये ही स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे आणि बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतो आहोत। आतमध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघातील जेवढी मतदान केंद्र होती तिथे ज्या ईव्हीएम मशीन होत्या, व्हीव्हीपॅट मशीन होत्या, त्या सगळ्या मशीन ज्या आहेत त्या इथं ठेवण्यात आलेल्या आहेत। स्ट्रॉंग रूम मध्ये ह्या सगळ्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा सुद्धा काम करते आहे। कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केली जाते। जे अधिकृत अधिकारी आहेत किंवा संबंधित जे काही इसम आहेत त्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो आणि सध्या बाहेर आपण पाहतो की गेटच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। 23 तारखेला सकाळी या सगळ्या मतपेट्या खोलल्या जातील आणि त्यानंतर निकालाला सुरुवात होईल आणि त्यानंतर दिवसभरामध्ये याच मतदान केंद्रावरून निकाल जो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळणार आहे। आपण पाहतो की कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या या सगळ्या स्ट्रॉंग रूमची दृश्य आपण पाहतो आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।